रुपालीताई चाकणकर स्वतः आपल्यासोबत आहेत आणि जाणून घेऊ आपण त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे। खरं तर पुण्यामध्ये आपण बघतोय की प्रशासन जे आहे ते चोख पद्धतीनं काम करतं आहे आणि यामध्ये रेव पार्टी पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे आणि यामध्ये खडसेंच्या जावयाचं नाव समोर आलं। या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली आहे का? काय नेमकं प्रकरण? याच्यामध्ये स्वतः पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला सविस्तर माहिती दिलेली, ती आपण ऐकलेलीच असेल। या सगळ्या घटनेमध्ये 3 आठवड्यापूर्वी मी जळगावच्या दौऱ्यावर असताना रोहिणी खडसेंचा एक PA पांडुरंग नाफडे म्हणून त्याच्या पत्नीने माझ्याकडे तक्रार दिली होती। या तक्रारीमध्ये त्या महिलेचं 2 वर्षाचं बाळ आहे, तिला घराबाहेर काढलेलं आहे, मारहाण केली आणि तिने पोलीस स्टेशनला तक्रार करू नये म्हणून रोहिणी खडसेंनी धमकी दिली तिला, असं तिने स्वतः तक्रार अर्जामध्ये म्हटलेलं आहे। आम्ही हे प्रकरण संबंधित पोलीस स्टेशनला दिलेलं की ज्याच्यामधून तिला काय मदत करता येईल। खरं तर महिलांना आपल्याला मदत करता आली पाहिजे म्हणून आम्ही विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून तिला तो मेंटेनन्स मिळाला पाहिजे, तिला तिच्या बाळाला घेऊन जगता आलं पाहिजे, हे सगळ्याची प्रक्रिया आम्ही आयोगातून केलेली आहे। पण पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुझं जीवाचं बरं वाईट करू अशी धमकी स्वतः रोहिणी खडसेंनी दिली। मला हे धक्कादायकच होतं। बाहेर आपण प्रत्येकाला जाब विचारत, ह्याला जाब विचार, त्याचं काय झालं, ह्याला या आविर्भावामध्ये ह्या महिला वावरतात की महाराष्ट्रातल्या जनतेचा पुळका आपल्यालाच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न की वरिष्ठांना खुश करायचं म्हणून काहीतरी टीका टिप्पणी खालच्या पातळीला जाऊन करत असतात। आज आपण पाहिलं आहे रेव पार्टीच्या निमित्तानं, मी काही वेगळं सांगायची गरज नाही, महाराष्ट्रानेच पाहिले आणि पोलिसांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। युवा पिढी ही खरं तर कोणत्याही राज्याचा देशाचा बुद्ध्यांक त्या युवा पिढीवरून मोजला जातो। पण आजच्या या ह्याच्यामध्ये पाहिलं आहे की ही राजकीय वारसदार म्हणतात स्वतःला, मग हे खरं तर वारसदार म्हणून वावरणारे ही लोकं आहेत, पिढ्यानपिढ्या मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी सत्तेत राहतात आणि अशा पद्धतीने अंमली पदार्थ आणि त्या म्हणजे ड्रग्स ते त्याच्यामध्ये गांजा वगैरे आणि ह्या सगळ्यांमध्ये ते सापडले, ते पोलिसांनी माहिती दिलेलीच आहे। खरं तर व्यसनाधीनतेकडे जाणाऱ्या समाजाच्या विरोधात केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाची ड्रगच्या विरोधात फार कडक मोहीम सुरू आहे। पोलीस नक्कीच याच्यावरती कारवाई करतील। पण ताई, या सगळ्या प्रकरणामध्ये यासाठी विचारलं की काही महिलांचाही समावेश आहे, त्यांना तिकडे धमकावलं गेलं असेल का, किंवा एकंदरीत या प्रकरणामध्ये महिला असल्यामुळे रेव पार्टीमध्ये तुम्ही किती जातीने लक्ष घालतात, त्यांच्यावर काही दबाव होता किंवा काय अशी चौकशी केली जाणार आहे? कोणावर दबाव? नाही, त्या महिला ज्या आणल्या गेल्या होत्या रेव पार्टीमध्ये त्यांच्यावर काय? मला असं वाटतं स्वतः पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे। तुमचा राजकारणी लोकांवर विश्वास नसेल ठीक आहे, पण पोलिसांवरती तरी तुमचा विश्वास असेल विश्वासच नाही, परंतु हे सगळंच संवेदनशील प्रकरण दिसते। अगदी शेवटचा प्रश्न, खडसे कुटुंबियांनी असं म्हटलं की वारंवार ज्या पद्धतीने आम्ही सत्ताधाऱ्यांवर बोलतो आणि त्यामुळेच कुठेतरी कुटुंबाला गोवण्यासाठीचा हा प्रयत्न होता, उलटा आरोप म्हणायचा याला का एकंदरीत काय म्हणताय? 4 फेब्रुवारीला खडसेचं एक ट्विट होतं की महाराष्ट्रात ड्रग्स येतं कुठून वगैरे, आणि बरंच ज्ञान शिकवलेलं ट्विट पाहिलं मी। पण ड्रग्स येतं कुठून हे प्रश्न आता महाराष्ट्राने पाहिलं आहे, कुठं ड्रग्स येतो काय होतं आहे। आणि या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर स्वतः पोलिसांनी या घटनेचा तपास केला, आपल्यासमोर मांडलेला आहे। त्याच्यामुळे जे काय आहे ते आपल्यासमोर येतंच। याच्यामध्ये स्वतःला वाचवण्याचा किती केविलवाना प्रयत्न करावा त्याला पण मर्यादा आहे। रोहिणी खडसेंना काय सल्ला आहे? खडसेंना काय सल्ला आहे रोहिणी खडसेंना? हे मी मगाशीच सांगितलं, मी कधी कोणावरतीही अशा टीका करत नाही। आयोगाचे अध्यक्ष म्हणून 3.5 वर्षामध्ये जे काही काम करत आले ती मी माझ्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिलांपर्यंत पोचणं आणि त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी आम्ही महायुती म्हणून घेतली, ती आम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत। आम्ही कोणाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडत नाही, महाराष्ट्राची जनता त्यांना व्यवस्थित सल्ले देईल। त्यामुळे आपण बघतोय की महिला आयोगाने देखील या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत राजकारण यावरनं तापते काय कडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।